वाकर वाक हाव जंगल नाव वाक आकरे आक येण डोळा मास आक आडवाकडी उन्ना हलका मलिना तीर ना तलवार एकच बुक्का चले आदिवासीना सिक्का एकच बुक्का चले आदिवासीना सिक्का एकाना दुक्का चले आदिवासीना सिक्का एकाना दुक्का चले आदिवासीना सिक्का। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज पण आपण एका ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ केलेला आहे। जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल। तिथून तुम्ही जी फाईल वगैरे घेऊन घ्यायचे। आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता। त्याची लिंक आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं। तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी आता काय करायचे, आधी अशा प्रकारे VPN तुम्ही कनेक्ट करून ठेवायचे। त्यानंतर आता आपलं CapCut Pro ओपन करायचे। त्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन दिलेले वरती, तर याच्यावरती क्लिक करायचे। आणि इथं क्लिक केल्यानंतर इथून वरून तुम्ही तुमचा फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करून घ्या, ठीक आहे। तर आता इथून तुम्ही अशा प्रकारे तुमचा कोणताही एक फोटो घेऊन HD वरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्या। आणि इथून जे काही पुढचं ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ येते इथून डिलीट करून टाका। फोटोवरती क्लिक करून फोटोची लेअर अशा प्रकारे 20-25 सेकंदापर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढून घ्या। आणि जर तुमच्याकडे CapCut Pro नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचे। टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये, ठीक आहे। आता त्यानंतर काय करायचे, आता इथून अशा प्रकारे फोटो घेतल्यानंतर ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे। परत इथून आपलं जो काही जीप फाईलचा फोल्डर आहे तर इथून सिलेक्ट करायचे। इथून जे काही मी तुम्हाला PNG दिलेली असेल तर ही PNG तुम्ही घ्यायची, HD वरती क्लिक करून ॲड करून घ्यायची। PNGला पण अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्या, ठीक आहे। आणि PNGला अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्या, ठीक आहे। आणि जर आपल्या या चेहऱ्यावरती हे नाव येत असतील, फोटो बरोबर बसत नसेल तर फोटोला थोडंसं खाली घ्यायचे। खाली घेण्यासाठी मेन जो काही आपला वरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे। हे ऑप्शन स्क्रॉल करून अशा प्रकारे पुढे येत चालायचे, ठीक आहे। आणि इथं तुम्हाला हे बेसिक नावाचं ऑप्शन शोधायचे, हे नावाचं बघू शकता। तर हे नावाचं ऑप्शनवरती क्लिक करायचे, पोझिशनवरती क्लिक करायचे। आणि खालची ही जी काही Y नावाची पोझिशन आहे तर हिला अशा प्रकारे खाली घ्यायचे, म्हणजे वाढवायचे। त्यानंतर ॲटोमॅटिकली आपला जो काही फोटो आहे तर तो अशा प्रकारे खाली येईल, वरती खाली तुम्ही करू शकता। आणि ओके करून घ्यायचे। त्यानंतर इथं आता आपला फोटो लागून गेलेला आहे। अजून परत तुम्ही ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, आपल्या जीप फाईलच्या फोल्डरमध्ये। इथून मी तुम्हाला ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ दिलेला आहे बिटमार्कचा, तर इथून याला ॲड करून घ्यायचे। त्यानंतर पुढे यायचे। आता पुढे तुम्हाला ज्या ठिकाणी बीट नाव दिसलं बघू शकता, अशा प्रकारे बीट 1 बीट 2 त्या ठिकाणी तुम्ही थांबायचे। आता जसं की इथं तुम्हाला बीट 1 नाव दिसत आहे, इथे थांबायचे। वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे। परत आपला जो काही बीट 2 नाव दिसते पुढे तर इथे यायचे, ठीक आहे। अशा प्रकारे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे। परत बीट 3 वरती यायचे, मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे। परत बीट 4 वरती यायचे, मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे, ठीक आहे। आणि त्यानंतर परत आपला जो काही बीट 5 आहे शेवटचा तर याच्यावरती येऊन स्प्लिट करून घ्या, ठीक आहे। सॉरी, अजून पुढे बीट आहे 6 नंबर, तर परत इथं तुम्ही बीट कट करून घ्या, ठीक आहे। आणि त्यानंतर अजून पुढे यायचे, आणि पुढे तुम्हाला अजून 7 नंबरवरती बीट दिसेल तर इथून याला परत तुम्ही कट करायचे, ठीक आहे। आणि त्यानंतर इथं आता पुढे जसं आहे तसं तुम्ही राहू द्या, ठीक आहे। त्यानंतर जो काही ब्लॅक स्क्रीनचा खालचा व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करायचे। नंतर हे ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे, आणि इथं तुम्ही एक्स्ट्रा ऑडिओ नाव बघायचे हे वालं, तर याच्यावरती क्लिक करून हे जे काही ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ आहे तर याच्यावरचे ऑडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे। परत या ॲरोवरती क्लिक करायचे, ओव्हरलेवरती क्लिक करायचे। इथून या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचे। त्यानंतर परत पुढे यायचे। आता आपला ऑडिओ जिथंपर्यंत आहे तिथे यायचे। नंतर आपल्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून पुढचा एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचे। नंतर ओव्हरलेमध्ये येऊन जी काही आपण PNG लावली तर तिचा पण तुम्ही एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे कट करून टाकायचे, ठीक आहे। त्यानंतर परत सुरुवातीला यायचे। आता आधी इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे।
ठीक आहे. आणि त्यानंतर इथून हेलो ब्लर नावाचा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे, ओके करायचे. याची लेअर या पहिला फोटो एवढी वाढून घ्यायची. नंतर ऑब्जेक्ट्समध्ये यायचे, ऑल व्हिडिओज करून घ्यायचे, ओके करायचे. त्यानंतर आता 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे. आता ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, रॉक व्हर्टिकल नावाचे ॲनिमेशन इथून या फोटोला लावून घ्या. नंतर ओके करायचे. परत आता पुढच्या फोटोवरती यायचे, या फोटोवरती ठीक आहे 3 नंबरच्या. नंतर ॲनिमेशनमध्ये यायचे, नंतर कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन लावायचे या फोटोला. परत पुढच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे, ठीक आहे. त्यानंतर परत पुढच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, थोडंसं पुढे यायचे. तर अशा प्रकारे थोडंसं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला बाउन्सी 1 नावाचा ॲनिमेशन दिसेल. तर या 3 नंबरचा म्हणजे आपला जो काही 3 फोटो छोटे छोटे, तर या 2 फोटोच्या पुढच्या या फोटोला तुम्ही हा बाउन्सी 1 नावाचा ॲनिमेशन लावायचे. त्यानंतर परत पुढच्या फोटोवरती यायचे, नंतर ॲनिमेशनमध्ये यायचे. नंतर तुम्ही काय करायचे, पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे या फोटोला. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये यायचे आणि रॉक व्हर्टिकल नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि याची रेस थोडीशी तुम्ही वाढवू शकता 1 सेकंदापर्यंत, ठीक आहे. आणि ओके करून टाकायचे, ठीक आहे. त्यानंतर या आपला जो काही फोटो आहे या शेवटचा, तर याच्या सुरुवातीला यायचे, ठीक आहे. नंतर अजून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, इथं स्क्रॉल करून पुढे यायचे, ग्लिचमध्ये जायचे, ठीक आहे. अशा पद्धतीने ग्लिचमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला क्रोमॅटिक नावाचा बघू शकता, हा व्हिडिओ इफेक्ट शोधायचे. हा इथून लावून घ्यायचे, ओके करायचे. आधी व्हिडिओची लेअरला शेवटपर्यंत ओढून घ्यायचे. ऑब्जेक्ट्समध्ये यायचे, ऑल व्हिडिओज करून घ्यायचे, ओके करायचे. त्यानंतर ॲडजस्टमध्ये यायचे. खालची इंटेन्सिटीची जी करायची तर हिला थोडंसं तुम्ही कमी करून घ्या 50-55पर्यंत, ठीक आहे. आणि ओके करून टाकायचे, ठीक आहे. त्यानंतर परत आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचे, नाईट क्लबमध्ये यायचे अशा प्रकारे, ठीक आहे. आणि इथून तुम्ही व्हायब्रेशन फ्लॅश नावाचं ॲनिमेशन इथून तुम्ही शोधायचे, बघू शकता हा वाला व्हिडिओ इफेक्ट. तर हा व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा व्हिडिओ इफेक्ट शोधायचे, खाली नाव तुम्ही बघू शकता. आणि या फोटो या आधी सुरुवातीला येऊन इथं लावून घ्यायचे हा व्हिडिओ इफेक्ट. नंतर या व्हिडिओ इफेक्टची जी काही लेअर आहे तर हिला शेवटीपर्यंत पूर्णपणे शेवटीपर्यंत ओढून घ्यायची, ठीक आहे. त्यानंतर ॲडजस्टमध्ये यायचे आणि याची जी काही स्पीड आहे तर इथून हिला कमी करून घ्यायची, ठीक आहे. आता जसं की इथून आता मी 15पर्यंत कमी केलेली, ठीक आहे. 14-15पर्यंत तुम्ही कमी करून घ्यायचे, ठीक आहे. त्यानंतर आता बघू शकता, आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले आहे. आता आपल्या या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्ही सिम्पली क्वालिटीचं ऑप्शनवरती क्लिक करून क्वालिटी सिलेक्ट करायची. इथून अशा प्रकारे FPS तुम्ही 30वरती ठेवायची, ठीक आहे. आणि खालची रेस फुल वाढून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून इंस्टा रील्सला शेअर करू शकता किंवा स्टोरी वगैरे ठेवू शकता, ठीक आहे. आणि जर तुम्हाला बनवता येत नसेल तर मी तुम्हाला बनवून देऊ शकतो. जर तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर योग्य भावात मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर जर तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक भेटून जाईल टेलिग्रामची. तिथे तुम्ही डायरेक्टली मला DM करायचं आहे.